गिरिजासाठी पिंडदान करत असताना गिरिजासुद्धा तिथेच असते. त्यावेळी वसंती हात जोडून मनात विचार करत असते, देवकी मी गेली 25 वर्ष वाट पाहतीये पिंडाला कावळा शिवण्याची. त्याचवेळी तिथे 2 कावळे येऊन पिंडाला शिवतात. हे पाहून मात्र वसंतीला खूप बरं वाटतं. वसंती ही नागेश्वरची बायको असते. घरी गेल्यानंतर नागेश्वर तिला धमकी देत असतो आणि तिला त्रास देतच म्हणत असतो, आपल्यातलं जर हे सिक्रेट आपल्या मुलाला कळलं तर नरडीचा घोट करेल हा नागेश्वर. त्यानंतर गिरिजा आणि मोनू दोघे शांततेत चालत असतात. त्यावेळी एक गाडी येऊन मोनूच्या सगळ्या अंगावर आणि त्याच्या तोंडावर चिखल उडवते. तर गिरिजा लगेच मोठ्याने ए असं ओरडते. गाडी चालवणारी एक बाई असते. तर ती खाली उतरून लगेच गिरिजाला म्हणते, नशीब समज फक्त चिखल उडवलाय, याला नाही उडवलं. हे ऐकून तर गिरिजाला खूपच जास्त राग येतो आणि गिरिजासुद्धा रागात तिच्या अंगावर चिखल फेकते. त्यानंतर ती जेव्हा घरी येते त्यावेळी रुद्रप्रताप तिला विचारतो, कोण होती ती मुलगी. आता जेव्हा रुद्राला समजेल की ती मुलगी तीच आहे म्हणजे गिरिजा आहे, तर तो काय रिॲक्ट करेल कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.